महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून एक सगळ्यात महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. आणि जर तुम्ही देखील भांड्यांसाठी अर्ज किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज भरला असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या बातमीमध्ये तुमची पण फसवणूक झाली आहे का नाही, हे तुम्हाला कसं समजून घ्यायचं आहे, कसं कळणार आहे, या संदर्भातील संपूर्ण वेळोवेळीची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. अजूनही कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर केला नसेल, तर आत्ताच बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील या फसवणुकीबद्दल कळणार आहे. आणि जर तुम्ही देखील अजून व्हिडिओला लाईक करून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हा जो अपडेट आहे ही संपूर्णपणे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात आलेली आहे. आणि ह्या ज्या काही अरेस्ट वॉरंट असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट असतात, या संपूर्ण आपल्याला विकास व कल्याण विभागाकडून म्हणजेच आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारे मुद्द्यांमध्ये देण्यात येत असतात, ज्यामध्ये आजच्या या बातमीमध्ये तुमची पण फसवणूक झाली आहे की नाही हे तुम्हाला कळणार आहे. आणि जर माहिती नसेल, तर त्या संबंधातील माहिती देखील तुम्हाला दिली जाणार आहे. तर कामगार मित्रांनो, जर तुम्ही काही काम करत असाल, तर ते काम थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून हा व्हिडिओ थोडासा शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहिती कळणार आहे. आता हा जो पब्लिश पेपर आहे, हा मस्ट रेड या नावाच्या वेबसाईटने किंवा कुठल्याही प्रकारचं काही माध्यम असेल, त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि या पेपरचं संपूर्ण क्रेडिट त्या व्यक्तीला जात आहे. तर आता आपण या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. भांडे वाटप दलाल अटकेत 2 फरार. सर्वप्रथम आपण या भांडे वाटपाबद्दलची जी काही दलाल अटकेत झालेले आहेत किंवा जी काही अपडेट आलेली आहे, ती सर्वात अगोदर आपण ती भांड्यांबद्दलची अपडेट पाहणार आहोत. आणि त्यानंतर दुसरी अपडेट आपली स्कॉलरशिप संबंधीची असणार आहे. आणि तुम्हाला त्या स्कॉलरशिप संबंधीची अपडेट यानंतर कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, कारण जून 2025 मध्ये प्रत्येक जणाला जे भांड्यांचा सेट आहे तो मिळालाच पाहिजे. कारण जून 2025 पासून एक नवीन इसेन्शियल किट या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि आज जुलैचा कमीत कमी अर्धा महिना संपत आलेला आहे. आणि जर तुम्हाला अजून देखील तुमचे जे काही भांडे असतील किंवा नवीन आलेली जी काही इसेन्शियल किट आहे ती मिळाली नसेल, तर 100% तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मिळणार आहे ती तुमच्या माहितीचीच आहे. आता भांडे वाटप यामध्ये दलाल अटकेत आणि 2 जणांना या ठिकाणी फरार देखील झालेले आहेत. लाभार्थ्यांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. म्हणजे यामध्ये काही कामगार क्षेत्रातील एजंट असतील किंवा त्यांचे उच्च अधिकारी, निच्च अधिकारी असे कुठलेही अधिकारी असतील किंवा काही एजंट सिस्टम असेल, अशा एजंट सिस्टमला जे लाभार्थ्यांकडून काही काम पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच तो भांड्यांचा अर्ज असेल, स्कॉलरशिपचा अर्ज असेल, रिन्युअलचा देखील अर्ज असू शकतो, तुमचा नवीन कार्डाचा अर्ज असू शकतो, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या अर्जासाठी लाभार्थ्यांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जी काही एजंट संघटना आहे, ही एजंट संघटना कामगारांकडून टक्क्याच्या रूपामध्ये किंवा अर्ध्याला अर्धे किंवा त्यांनी ठरवल्याप्रमाणे टक्क्याच्या हिशोबाने तुम्हाला मिळत असणाऱ्या लाभातून ते पैसे मागतात. किंवा जर भांडी सेट, पेटी सेट वाटपसाठी तुम्ही अप्लाय केला असेल, तर त्यासाठी तुमच्याकडून 2,000 रुपये, 3,000 रुपये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रकमा आहेत त्या उकळल्या जात आहेत. आणि यासाठी प्रत्येक लाभार्थी बळी पडत आहेत. कारण कोणताही लाभार्थी विचार काय करतो, जर त्यांनी एजंटद्वारे काम केलं नाही तर त्यांचं काम होतच नाही. आणि हे 2025 मध्ये कुठंतरी खरं होत आहे. जर तुम्ही एजंट लावला नसेल, तर तुमचं जे काम आहे ते होतच नाही आहे. तुम्ही जर एजंट या ठिकाणी या योजनेमध्ये यूज करत असाल, तर तुमचं कामच होत नाही आहे, असं खूप जणांना निदर्शनात आलेलं आहे. आणि या संबंधित छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जणांनी आवाज उचलवलेला आहे. आता कामगारांना संसारोपयोगी भांड्यांची किट मिळवून देण्यासाठी दिलेले पैसे घेत असल्याची तक्रार प्राप्त होताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मोफत जे काही तुमचे भांडे आहे ते भांडे वाटप तात्पुरती स्थगित देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान शुक्रवारी मोफत भांडे वाटपात दलालांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. म्हणजे वार शुक्रवार या दिवशी या दलालांपैकी एका दलालाला या ठिकाणी वाटपे दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे. आता यामध्ये
तुम्हाला महिलेसह एक जण फरार झालेला आहे. म्हणजे महिला देखील त्या ठिकाणी अवेलेबल होती, जी काही एजंटचं काम करत होती. यामध्ये महिला देखील या ठिकाणी सहभागी होत आहेत. पण छत्रपती संभाजीनगरमधील जे आपले पालकमंत्री आहेत संजय शिरसाट यांनी चांगलंच टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि या ठिकाणी जे काही एजंट आहेत त्या एजंटला त्यांनी अटक केलेलं आहे. आता शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात लाभार्थी कामगारांकडून दलाल बायोमेट्रिक करण्यासाठी एका किटसाठी तुम्हाला या ठिकाणी 1,500 ते कमीत कमी 1,500 ते जास्तीत जास्त 2,000 रुपये, तर किट ताब्यात देण्यासाठी या ठिकाणी 600 रुपयांचं जे अनुदान किंवा घूस जे आहे ती 600 रुपयांची घेत असल्याची बाब समोर आलेली आहे. आणि दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपले जे संजय शिरसाट आहेत यांनी शुक्रवारी दुपारी या प्रकरणात अफसर अकबर शेख यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट घेतलेले असून एक महिलेसह एक जण फरार झालेला आहे अशी माहिती त्यांना या ठिकाणी कळलेली आहे. आता कामगार उप आयुक्त संचिक राऊत यांनी पुढील आदेश येईपर्यंत संच वाटप जी प्रक्रिया आहे ती थोड्या दिवसांसाठी बंद ठेवलेली आहे. आता जर तुम्ही व्हिडिओ हा दुसऱ्या स्टेटमधून किंवा दुसऱ्या जिल्ह्यामधून पाहत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण जर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर काही दिवसांपूर्वी हा जो भांडी सेटचा वाटप होता तो बंद ठेवण्यात आलेला होता आणि आता 1 ते 2 दिवसांपासून पुन्हा चालू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये या महिलांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्या कामगारांनी काही वेगवेगळ्या प्रकारच्या चुका केल्या होत्या. त्यांनी एजंटला पैसे दिले होते आणि जर तुम्ही एजंटला पैसे देत असाल तर या ठिकाणी एजंटला देखील फसण्याची शक्यता आहे आणि जो बांधकाम कामगार या ठिकाणी त्या एजंटला पैसे देताना पकडला जाईल त्याला देखील या ठिकाणी गुन्ह्यात अटकलं जाणार आहे. कारण हा गुन्हा सगळ्यांसाठीच एकसारखा आहे आणि ही जी योजना आहे ही सगळ्यांसाठीच एकसारखी आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने यावरती व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या मतदारसंघात किती भांडे वाटप झाले याची विचारणा केली असता आता हे कोण बोलतंय? आपले या ठिकाणी पालकमंत्री कोण आहेत? संजय शिरसाट यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मी माझ्या मतदारसंघात किती भांडे वाटप झाले याची विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याकडे कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून यामध्ये दलालांचा सुळसुळाट झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि आपले जे संजय शिरसाट साहेब आहेत यांनी देखील याकडे चांगलेच टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आता कोणाकडे किती संच वाटप झाले याचा ठोस तपशील नसल्यामुळे संपूर्ण वाटप प्रक्रियेत आता पारदर्शकता अभाव झालेला आहे. म्हणजेच आता संजय शिरसाट यांनी स्वतःच टोकाचं पाऊल उचलून या ठिकाणी आता स्वतःच व्हेरिफिकेशन करणार आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता संबंधित चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही वाटप न करायचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हे जे आदेश आहेत ते पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेले आहेत. आता जोपर्यंत तुमचे या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तुमचा जो काही या ठिकाणी भांडे वाटपाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी भांड्याचा सेट असणार आहे तो तुम्हाला मिळणार नाही असं प्रत्येक बांधकाम कामगाराने ही नोंद घ्यायची आहे. पण आता काही कामगारांना प्रश्न पडला असेल की आम्ही अहिल्यानगरमधून व्हिडिओ पाहतोय, पुण्यामधून पाहतोय, मुंबईमधून पाहतोय, रायगडमधून पाहतोय, धुळेवरून पाहतोय, जालनावरून पाहतोय, जामखेडवरून पाहतोय, तर आम्हाला या ठिकाणी भांडे सेट मिळेल का? तुमच्या जिल्ह्यामध्ये जर भांडी वाटपाचा सेट चालू असेल तर 100% मिळेल. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गेले 1 ते 2 दिवसांपासून आता भांडी सेट पुन्हा एकदा वाटप सुरू करण्यात येणार आहे असं आपल्याला देखील पाहायला मिळालेलं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी समजून सांगितलेली आहे की कशा प्रकारे आज 12 जुलैपासून बांधकाम कामगार योजनेमध्ये काही आनंदाच्या बातमी त्याच प्रकारे काही नवीन अपडेट आलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अपडेट्स जर तुम्हाला वेळोवेळी पाहायच्या असतील तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब ओपन कराल त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुम्हाला आपलाच व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. तर भेटूया पुढील अजून एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.